नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला शाळेचा डब्बा किंवा ऑफिसचा डब्बा नेहमीपेक्षा वेगळा व जास्त चवदार आंबट बटाटा व मस्त टम्म फुगलेली अशी पुरी बनवून दाखवणार आहे. दरवेळी त्याच चवीची बटाट्याची भाजी खाऊन वैताग आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. डब्बा मिनिटात फस्त होईल व आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की बनवाल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. चला तर मंडळी, बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तर मंडळी, रेसिपीची सुरुवात पीठ मळण्यापासून करूया. मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेऊया. अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घ्या, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकणार नाही. आता त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही पुरी मी तुम्हाला मोहन न वापरता, म्हणजेच की गरम तेलाचे मोहन न वापरता एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनवून दाखवणार आहे. अगदी 2 ते 3 तास काय, 4 तासापर्यंत सुद्धा असाच कुरकुरीतपणा व खुसखुशीतपणा राहील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आता आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून रोजच्या कणिकसारखं पीठ मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त सैल. तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर 2 ते 3 चमचे गरम तेलाचे मोहनसुद्धा वापरू शकता. तर मंडळी, पाहू शकता, ना जास्त घट्ट ना जास्त सैल असं मीडियम टाईपमध्ये पीठ मळायचं आहे. आता यामध्ये आपण रवा वापरला आहे. आता चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी झाकून ठेवूया. झाकून का ठेवायचं आहे? पीठ कोरडं पडू नये म्हणून व 10 मिनिटापर्यंत झाकून ठेवल्यावर रवा परफेक्ट सेट होतो. आणि जोपर्यंत पीठ सेट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी फटाफट करून घेऊया. तर मंडळी, ही आंबट बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत. म्हणजेच की 4 मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत. आणि बटाट्याची कधीही तुम्ही साल काढलात तर त्याला पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे बटाटे अजिबात काळे पडणार नाही. आणि ह्या भाजीसाठी बटाटे कधीही स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत. त्याचे लहान लहान तुकडे करू नका, म्हणजे लहान लहान क्यूब तयार करायचे नाही. असे उभे कापले की बटाटे जास्त प्रमाणात शिजत नाही, म्हणजे भाजीचा लगदा तयार होत नाही. ही भाजी मी 4 ते 5 व्यक्तींसाठी पुरेल इतकी बनवत आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भाजी बनवू शकता. असे बटाटे कापून झाले की लगेच ह्यालासुद्धा आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे, काळे पडायला नाही पाहिजे. आता ह्या बटाट्यांना आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि फटाफट पुढची तयारी करून घेऊया. आता आंबट बटाटा भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी ओल्या नारळाचे काप करून घ्यायचे आहेत. ही वाटी मी अर्ध्या कपाच्या मापाने सेट करून घेतलेली आहे. तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. त्याला किसून घ्या किंवा त्याला कापून घेतलं तरी चालेल. 2 ते 4 आल्याचे असे लहान लहान तुकडे करून घ्या. 1 ते 2 इंच आल्याचे तुकडे आहेत. आणि चव वाढण्यासाठी 1.5 चमचा इथे आपल्याला अख्खे धने पाहिजेत. आता तिखटपणासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता अगोदर आपल्याला यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. मगच यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी वापरून घट्टसर आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. अजिबात रवाळ वाटू नका. तर आपण पाहू शकता मंडळी, मस्त असं घट्ट वाटण वाटून तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला वाटलंच तर यामध्ये तुम्ही मूठभर कोथिंबरसुद्धा वापरू शकता. फ्लेवर आणखीन वाढेल. माझ्याकडे कोथिंबर जास्त अवेलेबल नाही म्हणून मी इथे नाही वापरलेली आहे. आता हे वाटण तयार झाली की फटाफट आपण भाजी बनवायला घेऊ. तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे, म्हणजेच 1 मोठी पळी तेल घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर गॅस मंद ठेवा व तेलात 1 चमचा मोहरी टाकायची आहे. सोबतच 1 चमचा जिरे, फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग, चव दुपटीने वाढण्यासाठी अर्धा चमचा मेथीदाणे वापरायचे आहेत. टेन्शन घेऊ नका, कडू अजिबात लागणार नाही. तिखटपणासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या हुब्या कापलेल्या पाहिजेत किंवा 1 मिरची वापरली तरी चालेल. आपण अगोदरच वाटणमध्ये मिरची जास्त वापरलेली आहे. आता ह्या सर्व मसाल्यांना कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे, सतत चमचा चालवून. तर मंडळी, मसाले जास्त ओव्हर कुकिंग नाही करायचे आहेत. मसाले जळायला नाही पाहिजेत, नाहीतर टेस्ट बिघडू शकते. 30 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेलं वाटण संपूर्ण काढून घ्यायचं आहे. आता ह्या वाटणाला चांगल्या प्रकारे 2 ते 3 मिनिटापर्यंत सतत चमचा चालवत परतून घ्या, जेणेकरून वाटणमधलं संपूर्ण पाणी आटायला पाहिजे व कच्चेपणा निघून जायला पाहिजे. आणि हो, आंबट बटाट्याची भाजी कोकणामध्ये जास्त बनवली जाते.
तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी बनवता तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि रेसिपी जरासुद्धा आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आपण पाहू शकता 2 मिनटापर्यंत वाटणला परतून घेतल्यावर या वाटणामधलं संपूर्ण पाणी आटून गेलेलं आहे व हलकसं तेल सुटलेलं आहे. म्हणजे पॅनला चिटकणार नाही इतक्या प्रमाणात तेल सुटलेलं आहे. आता काय करायचं, कापून ठेवलेल्या बटाट्याचे संपूर्ण काप या मसाल्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा आपल्याला हळद पावडर टाकायची आहे व ह्यासोबतच 1 चमचा लाल काश्मीरी तिखट. ही जास्त तिखट नसते, फक्त भाजीचा रंग उठून येण्यासाठी वापरत आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा करायचं आहे व 1 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मंडळी 1 मिनटापर्यंत असं बटाट्याला परतून घ्यायचं आहे. आता भरपूर जण इथे चुका करतात. ही भाजी बनवताना अगोदर बटाटा परतून घेतात, मग शेवटी वाटण टाकतात. असं केल्याने वाटणाचा कच्चेपणा जात नाही व भाजीला चवसुद्धा चांगली येत नाही. ह्याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवलात तर भाजी चवदार होईल. आता काय करायचं, या भाजीत आंबटपणा आणायचं आहे. म्हणजे लिंबू व दही नाही वापरायचं बरं का. अर्धी वाटी गरम पाण्यात चिंच भिजवून त्याचा घोळ या भाजीत टाकायचं आहे. तुम्ही वाटलंच तर वाटण बनवताना यामध्ये चिंच टाकलं तरी चालेल. आता ह्या वेळेस इथे 2 वाटी पाणी टाकायचं आहे. ही झाली 1 वाटी आणि ही झाली दुसरी वाटी. आता सर्व मसाले ह्या पाण्यामध्ये एकजीव करायचे आहे आणि इथे मात्र या भाजीची टेस्ट करा. म्हणजे मीठ मिरची कमी असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. आता इथे झाकण लावायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत म्हणजे 10 ते 12 मिनटापर्यंत बटाटे शिजेपर्यंत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. झाकण काढल्यावर काय घमघमाट येत आहे, मस्त सुगंध दरवळत आहे. तुम्हाला असं वाटत असेल बटाटा शिजला नसेल तर एकदा चेक करा आणि पाणी टाका. याच्यामध्ये आणखीन 5 मिनटापर्यंत शिजवून घेऊ शकता. शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. झाली की नाही झटपट डब्यासाठी आंबट बटाटा. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया व फटाफट खुसखुशीत पुऱ्या बनवून घेऊया. आता इथे सुद्धा 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. पीठ कोरडं पडलं असेल तर थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं आहे व पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. जितकं चांगल्या प्रकारे पीठ मळणार तितकंच पुऱ्या एकदम खुसखुशीत होणार आणि पीठसुद्धा एकदम मऊ पडणार. आता ह्या पिठामधलं थोडंसं पीठ आपल्याला काढायचं आहे व त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. असं उंडा बनवून घेतलं की आता ह्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. रोज चपात्या आपण लाटतो त्यापेक्षा हलकंसं जाड लाटलं तरी चालेल. तर मंडळी आपण पाहू शकता ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ लाटायची आहे. आता एखादी अशी वाटी घ्या किंवा कोणतीही डब्याचे ढाकण घ्या आणि त्याच्यानेच या मोठ्या चपातीमधून लहान लहान पुऱ्या काढून घ्या. ज्या आकाराने तुम्हाला आवडतात लहान मोठे त्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने पुऱ्या लाटून झाल्या की फटाफट आता मी तुम्हाला पुऱ्या तळून दाखवतो. मंडळी इथे मी अगोदरच तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की त्या तेलामध्ये एक एक करून जितकं पॅनमध्ये बसतात पुऱ्या तितक्या सोडायच्या आहेत आणि तेलात पुऱ्या सोडल्यावर अशा पद्धतीने झारीने वरतून दाब द्यायचा आहे. म्हणजे पुऱ्या चांगल्या टम्म फुगतात. पाहिलं ना मंडळी पुऱ्या कशा मस्त टम्म फुगत आहे. जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 सेकंदामध्ये पुऱ्या तळून तयार होतात. यापेक्षा जास्त वेळ लावलात तर पुऱ्या करपणार. जास्त ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका. अशा पद्धतीने मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झाले की गरमागरम डब्यात काढून घेऊया. मस्त अशी आंबट बटाटा भाजी व गरमागरम टम्म फुगलेली खुसखुशीत कुरकुरीत पुरी. चपातीबरोबर खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा. एकदम चवदार लागते. मी तर म्हणेन बेस्ट कॉम्बिनेशन. पुऱ्याबरोबर ही भाजी एकदा नक्की बनवून ट्राय करा. गार्लिशिंगसाठी वरतून थोडंसं किसलेलं ओलं नारळ टाकायचं आहे. सुंदरही दिसणार व चवसुद्धा वाढेल. तर मंडळी मस्त अशी खुसखुशीत पुरी व बटाट्याची चवदार आंबट भाजी कशी काय वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.